मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळांचा ठाम निर्धार. कुणीही आडवा आलं तरी ओबीसीतून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. आरक्षणाची मागणी कायद्यामध्ये बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार, अजित पवारांचा मनोज जरांगेंना सवाल. आरक्षणाची मागणी करता पण कायद्याच्या चौकटीमध्ये बसतं का ते पहा, पवारांचं उत्तर. गरीब लेकरांची बाळ म्हणता पण 200 जेसीबी हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करणारा समाज गरीब कसा, छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल. तसंच आरक्षणासाठी गरीब असणं निकष नाही, सामाजिक दृष्ट्या किती मागास यावर आरक्षण आहे, भुजबळांची माहिती. बीडमधील जाळपोळीच्या घटनेआधी मी कुणाला बोललो नाही, वादविवाद वाढवणाऱ्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी. मी आमदारकी किंवा मंत्रिपदासाठी नाही तर फक्त ओबीसीसाठी काम करतो, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसीना एकत्र करा, गावागावातून मोर्चे कॅन्डल मार्च निघायला हवेत, भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. ओबीसी मराठ्यांमध्ये संबंध बिघडणार नाहीत, दोन्ही समाजामध्ये चांगले संबंध, भुजबळांनी ओबीसी बांधवांना केलेल्या आवाहनानंतर जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांकडे मतं आहेत म्हणून त्यांना सांगायची हिंमत नाही का, भुजबळांचा सरकारला खर्च आहे, जात जनगणना करा, सत्य समोर येईल, भुजबळांचा इशारा. 10 लाख गाड्या, फुलं उधळायला 200 जेसीबी हेलिकॉप्टरनं फुलं उधळणारा समाज, असली गरिबी आम्हाला येऊ दे असं पांडुरंगाला साकडं घालतो, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा जरांगे पाटलांना टोला. सोलापूरमधल्या माढ्याचा पुढील खासदार ओबीसी असेल, ओबीसी उमेदवारालाच निवडून द्या, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं आवाहन. मुंबईत कोणाला त्रास दिला तर मंत्री आणि आमदारांच्या घरांना वेढा घाला, मनोज जरांगे पाटलांचा जालन्यामध्ये महिलांना आदेश. महिलांनी घराला वेढा घातला तर मंत्री आमदार 2 महिने काही दार उघडणार नाहीत, मनोज जरांगेंचं वक्तव्य. धुळ्यातून 25,000 मराठा बांधव मुंबईला जाणार, सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप पाटोळे यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद. मनोज जरांगेंच्या 20 जानेवारीला मुंबईमधल्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागामध्ये जनजागृती बैठका, हिंगोलीमध्ये मराठा समाजाकडून जनजागृती बैठका. सध्या राजकीय पद्धतीनं जमिनी हडपण्याचं काम सुरू, आपले नेते लाचार मिंदे झालेत, त्यांना स्वाभिमान उरला नाही, त्यांच्या पाठीचा कणा शिल्लक राहिला नाही, राज ठाकरेंचा सर्वपक्षीय नेत्यांवर जोरदार निशाणा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंची टीका सकारात्मक घेतो, राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये वेगळेपण असतं, राज ठाकरेंचं बोलणं गांभीर्याने घेऊ, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचं वक्तव्य विचारांना तिलांजली देणाऱ्यांना लागू होईल, भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो, विचार सोडले नाहीत, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या, अशी चळवळ, राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला. राज ठाकरेंनी किती सहकार संस्था उभ्या केल्या, अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे, अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार. मनसेकडून लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटील, बाळा नांदगावकर यांच्यासह वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती. पैसे माझ्या हातामध्ये असताना पुण्याला पैसे का येणार नाहीत, वाढपी मीच असल्यामुळे पैसे कसे कमी देणार, तिजोरी आपल्या हातात आहे, पुण्याच्या निधीवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. कधीतरी वयस्कर लोकांनी थांबायचं असतं, कोणाचाही अनादर करत नाही, आम्ही काम करतोय, कामामध्ये कमी पडलो तर सांगा, अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा. केंद्राशी निगडीत प्रश्न दिल्लीला जाऊन सोडवावे लागतात, तर राज्याशी निगडीत असलेले प्रश्न मुंबईतच आम्ही सोडवतो, दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना पवारांचं प्रत्युत्तर. राज्याच्या मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीला जातो, अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरील प्रतिक्रियेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवार मित्रमंडळ कमळावर लढेल, रोहित पवारांची टीका, तर रोहित पवार बच्चा, मी उत्तरं द्यावी एवढा काय तो मोठा नाही, त्यांना कार्यकर्ते उत्तर देतील, अजितदादांचं प्रत्युत्तर. बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से है दूर, असं ट्विट करत रोहित पवारांचं अजितदादांना उत्तर. मी काही चुकीचं केलं असतं तर अजितदादा गटामध्ये गेलो असतो, ईडी कारवाईला मी घाबरत नाही, रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा अजितदादा मित्र मंडळ असा उल्लेख. मुख्यमंत्री शिंदेंच्या अभिनेता प्रसाद ओकच्या घरी वास्तुशांतीनिमित्त भेट, दिघे साहेब जसं कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी माझ्या घरी भेट दिल्याची प्रसाद ओक यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही, मात्र उद्धव ठाकरेंना संधी आली तेव्हा टुणकण उडी मारून ते मुख्यमंत्री बनले, शिंदेंचा टोला, योग्य वेळी बोलेन तेव्हा तोंड दाखवायला जागा उरणार नसल्याचंही विधान.
मुख्यमंत्री शिंदे करप्टमॅन टेंडरशिवाय कामं करत नाही. आजची टीका येणारं सरकार आमचं. ज्याने ज्याने भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये जावं लागेल. आदित्य ठाकरेंचा इशारा. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची अॅक्टिंग. खोके घेऊन सरकार पाडलं. आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र. आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर सडकून टीका. अभिनेता म्हणून एखाद्या वेळेस निवडून येता येतं. शिवसंकल्प यात्रेतून मुख्यमंत्री शिंदेंचा अमोल कोल्हेंवर निशाणा. पराभव झाल्यानंतर शिवाजीरावांनी मतदारसंघाचा सतत दौरा केला. शिंदेंचं वक्तव्य. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा शिवसंकल्प अभियानामधून स्पष्टपणे दिसतोय. शिवसंकल्प अभियान त्याचाच भाग. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी आले असते तर आनंद झाला असता. अमोल कोल्हेंचा टोला. सकाळी घड्याळाचा गजर वाजतो आणि कोल्हे कुळी सुरू होते. सकाळी सकाळी उठून विनाकारण बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. अजित पवारांचा संजय राऊतांवर टीकास्त्र. इंद्रायणी नदीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. नद्यांमध्ये सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. अजित पवारांचं वक्तव्य. मंत्री सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ. ऑनलाईन बैठकीमधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सत्तारांनी निधीची विल्हेवाट लावली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार. संभाजीराजेंकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 2009ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही. संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रगतीची पाहणी करणार. सकाळी 7:30 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईमध्ये विविध ठिकाणी राबवण्यात येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन. यानंतर पुण्यातच नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार. शरद मोह हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी तर 2 वकिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. कांगुडे साहिल आणि विठ्ठल कांदलेचे मोहोळसोबत जुने वाद. वैमनस्यातून हत्येची प्राथमिक माहिती. पोलिसांची माहिती. गुंड शरद मोह हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोल नाक्यावरून आरोपी पळतानाचा सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यामध्ये कैद. देवेंद्र फडणवीस स्वार्थी आणि संधी साधू. सत्तेची लालसा असणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार. विनायक राऊत यांची फडणवीसांवर टीका. महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष नाराज. बच्चू कडूंची माहिती. कोणाला किती जागा देणार भाजपनं स्पष्ट करण्याची ही मागणी. सगळेच आपल्यासोबत असं गृहीत धरून भाजपचं काम. शिंदेनी घटक पक्षांशी चर्चा करूनच राज्याचा दौरा करण्याचंही वक्तव्य. आज मातोश्रीवर बीडमधील पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटात सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्वाचे पक्षप्रवेश होणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज वरपमध्ये कार्यकर्ता मेळावा. सकाळी 10 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आज मुंबईमध्ये मेळावा. षण्मुखानंद हॉल इथे मेळाव्याचं आयोजन. दुपारी 3 वाजल्यापासून नेते येण्यास सुरुवात होणार. नांदेडमधल्या नायगाव इथे आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, विनय कोरे उपस्थित राहणार. सांगलीमध्ये शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा. सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा. शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरीमध्ये आज प्रकट मुलाखत. दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. नाशिकच्या गोदावरी नदी तीरावर महाआरती करणार. आदित्य ठाकरे आज दिघा स्टेशनची पाहणी करणार. स्थानिक खासदार राजन विचारेंसह आदित्य ठाकरे पाहणी करणार. आज दुपारी 4:30 वाजता पाहणी करणार असल्याची माहिती. शरद मोहोळनं संपूर्ण जीवन देशासाठी घालवलं. तेलंगणातील आमदार राजासिंह ठाकूर यांच्याकडून शरद मोहोळची प्रशंसा. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपाचा तिढा संपलेला आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य. यंदा कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर रोख कुणाकडे राऊतांनी सांगावं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. भाजपा आमदार सुनील कांबळेंवर पुण्यामध्ये बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ससूनच्या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी अडचणीत वाढ. पोलिसाला मारहाण हा सत्तेचा आलेला माज. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण मात्र कारवाई नाही. विनायक राऊत यांची टीका. माझ्यासमोर पोलिसाला मारलं असतं तर मी गप्प बसलो असतो का. अजित पवारांचे आमदार सुनील कांबळेंकडून पोलिसाला झालेल्या मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया. एकही मोठी निवडणूक मी हरलेलो नाही. कापसाच्या मुद्द्यावर महाजनांनी सरकारला आव्हान द्यावं. एकनाथ खडसे यांचं वक्तव्य. ईडीकडे नुसती तक्रार आली म्हणून रोहित पवारांची चौकशी होते. गिरीश महाजन यांच्याबाबत सुद्धा ईडीकडे तक्रार. ईडीकडून चौकशी का होत नाही.
महाजनांविरोधात जामनेरच्या एका व्यापाऱ्याची ईडीकडे तक्रार, एकनाथ खडसेंचा महाजनांवर निशाणा. केंद्रीय नेत्यांवर बोलण्याची वैभव नाईकांची कुवत नाही, वैभव नाईक संपलेल्या पक्षाचे आमदार, निलेश राणेंचा आमदार वैभव नाईकांवर निशाणा. नवनीत राणा 6 महिन्यामध्ये जेलमध्ये जाणार, सध्या राणा मुलुंड कोर्टामध्ये गिरट्या घालतायत, प्रकाश आंबेडकरांचं भाकीत. लोकसभेसाठी विदर्भातील उमेदवार निश्चित नाही, सुनील महाराज यांच्या दाव्यावर खासदार विनायक राऊतांचं स्पष्टीकरण. यवतमाळ वाशिममधून भावना गवळींविरोधात ठाकरे गटाकडून आपण लढणार, सुनील महाराज यांनी केला होता दावा. विदर्भात 10 पैकी 3 लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, धर्मराव बाबा अत्रावांची मागणी. दादा लवकरच मतदारसंघामध्ये सभा घेणार, मी गडचिरोली लोकसभा लढवण्यास तयार, अत्रामांनी व्यक्त केली इच्छा. काही नालायक लोकांमुळे ठाकरे गट सोडायची वेळ आली आहे, ठाकरे गटाचे नेते अनिल जगताप यांची खंत. अंधारे सुपाऱ्या घेण्याचं काम करतायत, उद्धव ठाकरेंनी सावध व्हावं, अनिल जगतापांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान काही अज्ञातांची दगडफेक, बॅनर फाडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची करण्यात आली तोडफोड. कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा घडला प्रकार. राजाराम कारखान्याच्या एमडी नंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण, माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना बेदम मारहाण. ग्रामपंचायतीच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती. उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे अयोध्या नगरीमध्ये, शिंदे गटाकडून राम मंदिराला 11 कोटींचं दान, श्रीकांत शिंदे आणि उदय सामंतांकडून 11 कोटींचा धनादेश सुपूर्द, उदय सामंत यांची माहिती. संपूर्ण देश राम मंदिरामुळे आनंदी आहे, मात्र हे विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. अयोध्येमध्ये दाखल होताच खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला. शिवरायांची वाघनखं आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये भारतात येणार, ब्रिटन सरकारची वाघनखं सुपूर्द करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच. याआधी जानेवारी महिन्यामध्ये वाघनखं आणण्याची झाली होती तयारी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 459 किलो गांजा नष्ट, काल दिवसभरात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाईमध्ये जवळपास 68 लाखांचा गांजा नष्ट. ठाण्यात पिस्तूल साफ करताना चुकून गोळी सुटली, पिस्तूल साफ करताना चुकून गोळी सुटून 3 जण जखमी. चामुंडा ब्रिकेटस A417 कंपनीचे मालक मोहम्मद उमर शेख यांच्याकडूनच पिस्तुलातून 1 राऊंड फायर, स्वतः जखमी. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, चाकणमध्ये अवकाळीचा जोरदार पाऊस, शेतातील कांदा पिकाला अवकाळीचा फटका बसणार. इचलकरंजी शहरामध्ये अवकाळी पाऊस, मुसळधार पावसानं वाहनधारक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ, थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यामुळे शेतीवर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरला, तापमानामध्ये घट झाल्यानं रब्बी हंगामातील गहू पिकाला फायदा, तर हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. पुढील काही दिवस तापमानाचा पारा कमी राहण्याची शक्यता. शहादा तालुक्यामध्ये कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत धूळ खात, कोटली इथे जिल्हा परिषदेच्या वतीनं बांधण्यात आली होती इमारत, 6 वर्षांपासून इमारत वापराविना. नंदुरबार तालुक्यामध्ये धानोरा इथे पार पडला शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा, संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा शहरामधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये होणार प्राणप्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठेपूर्वी शहरातून भव्य शोभायात्रा. धुळे एसटी महामंडळाला 56 कोटी 72 लाखांचं उत्पन्न, मार्च महिन्यापासून 31 डिसेंबरपर्यंत 1 कोटी महिलांचा बसमधून प्रवास. धुळ्यामधल्या सेंट अँथनी स्कूलच्या वतीनं भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, 2150 प्रयोग विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनामध्ये सादर. धुळे जिल्ह्यासह तालुक्यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर, अक्कलपाडा उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावं, आमदार कुणाल पाटील यांची मागणी. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक, पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरता आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार. आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. हिट अँड रन कायद्यावरून वाद थांबेना, 17 जानेवारीपासून कर्नाटकमधील ट्रक मालक बेमुदत संपावर जाणार, फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्रक ओनर्स असोसिएशनची संपाची हाक. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ, तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला, एका उमेदवाराला तब्बल 214 मार्क पडल्याचा प्रकार समोर. कांदिवली बोरिवली दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणीपुरवठा, बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे लवकरच 170 दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार, भूखंडाच्या संख्येसह किमती निश्चित होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5311 घरांसाठीची सोडत रखडलेलीच, प्रशासकीय कारणं देत सोडत पुढे ढकलण्यात आली, सोडतीची नवीन तारीख जाहीर नाही, 24,000 इच्छुक अर्जदार प्रतीक्षेत. नवी मुंबईमध्ये एसएससी सराव परीक्षेचा आज भव्य शुभारंभ, सराव परीक्षेमध्ये नवी मुंबईतील असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग असणार.
बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका. शेख हसीना चौथ्यांदा सत्तेवर येण्याची तयारी. पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगच्या नेतृत्वाखालील युती सलग चौथ्यांदा सत्तेमध्ये परतण्याची तयारी. दिल्ली सरकारनं शाळांना सुट्टी वाढवण्याचा आदेश मागे घेतला. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 10 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा दिला होता आदेश. 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर. 1 ते 29 जून दरम्यान रंगणार T20चा थरार. हजारो फूट उंचीवर असताना विमानाचा दरवाजा उडाला. थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल. अमेरिकेमधल्या एका विमानतळावरून विमानानं हवेत उड्डाण केल्यानंतर विमानाचा दरवाजा उडून गेल्याची घटना समोर.